ज्या काही सरकारी यंत्रणा ज्या आहेत, ज्या सरकारी यंत्रणांचा उपयोग फारसा क्वचित केला जायचा, त्या सरकारी यंत्रणांचा उपयोग सर्रास भारतीय जनता पार्टी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या इलेक्शन जिंकण्यासाठी करून घेण्याचं काम करते। अशा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर, लोकशाहीची हत्या कोण करतंय, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचं काम कोण करतंय, तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत आहे। ईडी आपल्याला माहीत नव्हती, आज ईडी, सीबीआय या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की गावागावात आला। जो माणूस ईडीची चौकशीला जातो आहे तो पुढच्या 2 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीत जातो, नंतर त्याच्यावर चौकशीचा कुठलीच कारवाई होताना दिसत नाही। प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज। जनसुरक्षा विधेयक नुकतंच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आलं, नाहीतर ते पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेण्यात आलं। कारण विधान परिषदेत विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्याला मंजुरी घेण्यात आली। शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक तथा कायदा आणण्यात आल्याचा दावा महायुती सरकारनं केला आहे, परंतु प्रत्यक्षात विरोधी विचार, मतं आणि संघटना यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा आणण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे, तसा आरोप करण्यात आला आहे। काँग्रेसने सुद्धा तसा आरोप केला आहे आणि त्यांनी मोठा त्याला कडाडून विरोध केला आहे। ते या विधेयकाची आत्ता होळीसुद्धा करणार आहेत। एकूणच एवढा मोठा तीव्र विरोध झालेला हा कायदा नक्की काय आहे, त्याला काँग्रेसने एवढा मोठा विरोध का केला आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव गौरव चौधरी। तुमचं स्वागत आहे। धन्यवाद सर। मला फक्त एक सांगा, माझा प्रश्न पहिला हाच आहे की तुमचं मत या कायद्याविषयी काय आहे आणि तुमची भूमिका काय? नमस्कार। खरं तर आपण ही जी चर्चा आज घेतली आहे अतिशय महत्त्वाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। कारण जसं आपण म्हटल्याप्रमाणे आणि महाराष्ट्रामध्ये आज सगळ्याच नागरिकांना, लोकांना हीच भावना झाली आहे की पाशवी बहुमताच्या जोरावर आपण एखाद्या नागरिकांची हक्कांची पायमल्ली कसं करू शकतो। तर याचं जे उदाहरण आहे ते आत्ताचं हे भाजपाचं, मित्रपक्षांचं, महायुतीचं सरकार यांनी हे करून दाखवलं आहे। सर, आमचा विरोध काँग्रेसचा ह्या कायद्याला 100% आहे आणि तो आजही आम्ही दर्शवतो आहे। दुर्दैवाने आमच्याकडे आता तेवढं बहुमत नाही, म्हणून विधानसभेमध्ये हा निर्णय सरकारने पारित करून घेतला। परंतु आज जी रस्त्यावर आणि जी सामान्य लोकांमधली जी लढाई आहे ती अतिशय आम्ही चांगल्या पद्धतीने लढत आहोत। आज देखील राज्यभरामध्ये, संपूर्ण राज्यभरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने याच्या संदर्भामध्ये निदर्शनं करण्यात आली, या कायद्याची होळी करण्यात आली आणि आज काँग्रेस कमिटीकडून, जिल्हा काँग्रेस असेल, तालुका काँग्रेस असेल, यांच्याकडून तहसीलदारांना या संदर्भाचं निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। तुमचा जर एवढा विरोध होता तर तो तुमच्या पक्षानं, ठीक आहे, विधान परिषदेत सभात्याग केला तुम्ही आणि तुमच्यासकट सगळ्या विरोधकांनी, हे समजू शकतो, पण त्याच्यानंतर तिथे ते संमत झालं। परंतु विधानसभेत हा विरोध का केला नाही? तो दिसला नाही, तुमचाच दिसला नाही, तर एकूणच सगळ्या विरोधी पक्षांचा दिसला नाही। विशेषतः बाकीच्यांचं सोडा, मला महाविकास आघाडीच्या इतर पक्षांचं देणं घेणं नाही, परंतु तुमच्या पक्ष तिथे विरोध दिसला नाही का बरं? असं म्हणता येणार नाही सर, विरोध केला नाही। कारण आपण ह्या प्रश्नाच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ। कारण ज्यावेळेस हा जो कायदा, म्हणजे मुळात हा भारतीय जनता पार्टी हा कायदा का आणते हाच प्रश्न आहे। कारण देशामध्ये अतिशय अनेक वर्षापासून UAPA नावाचा जो कायदा आहे तो अस्तित्वात आहे। हा कायदा जो आहे, हा जो दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, हा मिटवण्यासाठीच तयार केलेला आहे। एकीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी म्हणाले की आपण आता आपल्या देशामधून हा नक्षलवाद, दहशतवाद हा संपत चाललेला आहे आणि त्याचं श्रेय ते भारतीय जनता पार्टी घेत आहे। एकीकडे असं असत असताना मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला याची गरज का पडली, हा एक पहिला प्रश्न आहे। दुसरा सर, की ह्या संदर्भामध्ये साधारणतः 13,000 लोकांनी आपल्या सूचना, हरकती त्या ठिकाणी नोंदवल्या होत्या। परंतु आता त्यांच्याकडून बावनकुळे साहेब याचे जे मुख्य आहेत, त्यांनी जे विधेयक मांडलं
विधानसभेमध्ये, तर यांनी त्या हरकती पाहिल्यासुद्धा नाहीत सर. याच्यापैकी 90% हरकती या कायद्याच्या विरोधामधल्या आहेत. लोकांनी याच्यामध्ये काही बदल करा असे सुचवले आहे, पण तरी देखील सरकारने थोडीशी तजवी याच्याबद्दल घेतली नाही की ते समजून घ्यावे किंवा पाहावे. ही बाब नंबर 2. आणि तिसरी बाब म्हणजे जी काही संयुक्त समिती महाविकास आघाडीकडून ह्या कायद्याच्या संदर्भात तयार केली होती, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या पक्षांचे घटक जे प्रमुख पक्ष आहेत त्यांची सगळ्यांची काही निवड झाली होती. त्याच्यामध्ये काही नेते होते. ह्या सगळ्या लोकांनी आपल्या त्या ठिकाणी सूचना मांडल्या, हरकती मांडल्या, पण या सूचना आणि हरकतीवर देखील सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचा विचार घेतला नाही. ही नंबर बाब 3. अशा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर लोकशाहीची हत्या कोण करतंय, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचं काम कोण करतंय, तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत आहेत. ही प्रामुख्याने गोष्ट आहे. आणि आता राहिला प्रश्न विधानसभेमधला, तर सर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीने विरोध केला. पण सर ज्यावेळेस आपण सर्वांना माहीत आहे की एखादी विधेयक पास करायचं असेल कायदेमंडळात, तर शेवटी तुमच्याकडे ती आकडे असणं गरजेचं आहे, ती मॅजिक फिगर असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या जोरावर मग त्यांनी ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित केला आणि हे पाशवी बहुमताच्या जोरावर हे जे विधेयक आहे ते मंजूर करून घेतलं. पण जेवढा ठोस विरोध अपेक्षित होता, मला वाटतं तुमचे वडेट्टीवार मला वाटतं त्या दिवशी सभागृहात नव्हते. त्याबद्दल माझ्या माहितीप्रमाणे त्यांना दिल्लीहून सुद्धा त्या संदर्भात विचारणाही झाली आहे. म्हणजे एकीकडं विरोध केला नाही आणि दुसरीकडे त्यामुळं दिल्लीहून विचारणा झाली आहे. तर याच्याविषयी काय सांगाल? म्हणजे नक्कीच ते त्याला दुजोरा देता येईल ना, तुमचा विरोध म्हणजे तुमच्या पक्षाचा त्याला ठोसपणे झाला नाही, याच्यातूनच ती विचारणा झाली आहे ना? नाही सर, याच्यात काय आहे, पक्ष आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्यानुसार राज्यामध्ये आपल्या काँग्रेसनी भूमिका काय आहे याच्या संदर्भामध्ये हे दरवेळी, आता नाही, अनेक वेळा तुम्ही पॉझिटिव्ह बाजू मांडत असाल, चांगली निगेटिव्ह बाजू मांडत असाल. या दोघी ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे काही निरीक्षक असतात, त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की त्याचा अहवाल मागवला जातो. अशा पद्धतीने ही विचारणा आहे आणि याला अतिशय समग्र आणि चांगल्या पद्धतीने उत्तर, जे सभागृहात काय घडलं, त्यावेळी आमची पायमल्ली कशी झाली, आमचे आवाज कसा दाबण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी प्रदेश काँग्रेसने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला देखील पाठवलेल्या आहेत. पण म्हणजे थोडंसं विरोधाभासाचं वाटत नाही का? एकीकडे तुमचा विरोध तोकडा पडला आणि आता तुम्ही त्या विधेयकाची म्हणजे त्या विधेयकाला विरोध तोकडा पडला नाही, आता तुम्ही त्या विधेयकाची किंवा त्याची काय कायद्यात रूपांतर झाले त्याची होळी करतायत. हे पट्ट थोडंसं सर बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की कायदे मंडळामध्ये तुमचा जर कधी घटक हा मांडून घ्यायचा असेल, एखादी कायदा पारित करून घ्यायचा असेल, तर त्यावेळेस तुम्हाला आकडेवारी हीच करावी लागते. त्या ठिकाणी आवाजी मतदान असेल, व्हीप असेल, आता सर्वश्रुत बहुमत हे भारतीय जनता पार्टीकडे आहे, मित्रपक्ष त्यांच्या सोबत आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठेतरी किंवा आम्ही कमी पडलो हा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो असं मला वाटत नाही. आणि राहिला प्रश्न दुसरा, तर जी लढाई आमच्या हातामध्ये आहे, आम्ही नागरिकांचे, आमचे काही लोकप्रतिनिधी आहेत, काँग्रेस हा तळागाळातला अतिशय सामान्यांचा पक्ष आहे, या सर्वांना घेऊन आम्ही काम करतोय. आज राज्यभरामध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी ही निदर्शनं झाली, या ठिकाणी आक्रोश झाला, त्याचा निषेध नोंदवला गेला. ही देखील बाजू आहे सर. काँग्रेस आणि इतर पक्ष जे काही याच्यामध्ये मुख्यतः कम्युनिस्ट डावे पक्ष जे आहेत, हे सुद्धा लोक आमच्या सोबत आहेत. या सर्वांना घेऊन आम्ही कायदेशीर लढाई देखील लढण्याच्या प्रयत्नात आहोत. तशा देखील काही जे काही कारवाई आहे ती देखील चालू केलेली आहे. याच्यातल्या काही ठळक तरतुदी किंवा ज्या तुम्हाला बोचतायत, खटकतायत, अशा काही ह्या विधेयकातल्या कायद्यातला ज्याला तुमचा विरोध आहे अशा सांगता येतील का? निश्चित सांगता येतील. याचा विरोध काँग्रेस पक्ष आणि इतर सर्वच जे काही पक्ष आहेत याच्या विरोधात, विशेषतः जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा देखील विरोध याच्यासाठी का आहे, त्याच्या प्रमुख 3-4 गोष्टी आहेत की सर, ज्यावेळेस UAPA अस्तित्वात असताना हा कायदा महाराष्ट्रामध्ये का करावा, तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विशेषतः RSSच्या विरोधामध्ये कुठलाही झेंडा या ठिकाणी उभा राहता कामा नये, म्हणून या ठिकाणी ह्या ज्या काही संघटना आहेत, जे काही पक्ष आहेत, जे काही मंडळ आहेत, जे काही सामाजिक संघटना याच्या संदर्भामध्ये आवाज उठवतात, सरकारच्या बद्दल आपलं सरकारचं एखादी म्हणणं किंवा सरकारचा निर्णय एखादा आपल्याला पटत नसेल, जो नागरिकांच्या हितात नसेल, त्यावेळेस आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून त्याला विरोध करणं ही आपली घट्ट किंवा सक्षम लोकशाहीचं लक्षण आहे. आणि हेच जर कधी भारतीय जनता पार्टी या जनसुरक्षाच्या माध्यमातून, या कायद्याच्या माध्यमातून त्याच्यावर जर कधी गदा आणत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा पहिला विरोध आमचा या ठिकाणी आहे.
याच्यानंतर सर त्या कायद्यामध्ये प्रामुख्याने म्हटलंय की डावी विचारसरणी आणि कडवे विचारांच्या लोकांवर विशेषता करणार आहे। सर आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून उजवी विचारसरणी डावी विचारसरणी हे काम करत आहेत। हे लोकशाहीला एकमेकांना पूरक असणारे घटक आहेत। कुठलीही विचारसरणी जी कडवी झाली ती घातक आहे, ती गोष्ट आम्हाला मान्य आहे। परंतु विशेषतः तुम्ही ठळकपणे आणि त्या ठिकाणी म्हणजे अधोरेखितपणे करून सांगतात की डाव्या विचारसरणी ही गोष्ट अतिशय विरोध आहे, कारण डाव्या विचारसरणीची लोक ही पुरोगामी आहेत, वंचित शोषितांचा आवाज मांडणारी लोक आहेत, जी कामगार कायद्यांच्या कामगारांच्या बद्दल पॉझिटिव्ह पद्धतीने काम करत आलेली आहे। अशा लोकांना जर काही तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करतात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जो कोणी काम करत असेल किंवा ज्या संघटना उदयास येतील त्यांना त्या ठिकाणीच कापून टाका, त्यांचा आवाज दाबून टाका, अशाच पद्धतीचं एक काम या ठिकाणी होतंय आणि हे सगळं फक्त त्या बहुमताच्या जोरावर होतंय। सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले की शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे संघटना किंवा आंदोलक यांच्या विरुद्ध हा कायदा नाही, तरी त्याला विरोध का होतोय? म्हणजे तुम्ही तरी म्हणजे तुमच्या पक्षाने का केला आहे? सर असं अजिबात नाही आहे सर। फडणवीस साहेब त्या ठिकाणी म्हटले असतील, परंतु कायद्यामध्ये तसा उल्लेखच नाही। त्या ठिकाणी म्हटलंय की एखादी संघटना कुठला एखादी व्यक्ती त्या ठिकाणी जर कधी सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं करत असेल किंवा आपला आवाज मांडण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत असेल, घेराव करत असेल, तुम्ही निदर्शने आंदोलन करत असतील, म्हणजे सर तुम्ही आता सत्याग्रह जी भूमिका आहे जी देशामध्ये आपली प्रचंड म्हणजे लोकशाहीला पूरक अशी गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी जर काही तुम्ही थांबण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही त्यांच्यावर अटक करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही त्यांचे जे काही घर आहे वाडा वस्ती आहे त्यांच्यावर देखील सरकार ते ताब्यात घेऊ शकतं, अशा प्रकारची कारवाई त्याच्यामध्ये केलेली आहे। म्हणजे मग कुठेतरी ही तुमच्या विरोधामध्ये किंवा तुम्हाला भीती आहे, भारतीय जनता पार्टीला ही भीती आहे की आता लोकांमध्ये ही विरोध अराजकतेची भावना जी आहे त्यांनी चालवलेली ही पसरली आहे, आता लोक विरोध करायला लागले आहेत, तर कुठेतरी हा विरोध कसा शमवायचा? तर मग आपल्याकडे बहुमत आहे, तर मग आपल्या ह्या जनसुरक्षा आहे आणि या नावामुळे मग लोकांची फसगत झाली। हा जनसुरक्षा कायदा आहे असं वाटतं लोकांच्या सुरक्षेचा आहे, पण जेव्हा जेव्हा त्याची जी खरे रूप बाहेर यायला लागली तेव्हा लक्षात आलं की हा कायदा हा भाजपा बचावसाठी आहे, भाजपा सुरक्षा कायदा म्हणून याला आम्ही संबोधतो आहे सर, किंवा सरकार सुरक्षा कायदा, सरकार सुरक्षा कायदा। अगदी बरोबर। हो हो। तर मला आणखी एक तुम्हाला विचारायचे आहे की आत्ता तुम्ही बोललात तर हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणता येईल का, त्यावरचा हल्ला समजला मानला जाईल? अगदी निश्चित, अगदी निश्चित सर। ही ज्यावेळेस आपली लोकशाही जी आहे, जे आपलं संविधान आहे, ज्याच्यामध्ये नागरिकांना सरकारला जाब विचारण्याचा अधिकार आहे आणि ही आपली देशाची ओळख ही आंतरराष्ट्रीय आहे। बरोबर। म्हणजे भारताची लोकशाहीमध्ये तुम्ही प्रत्येकाला प्रश्न विचारू शकतात, त्याच्यावर आवाज उठवू शकतात, किंबहुना या आंदोलकांच्या माध्यमातूनच आंदोलनामधूनच आपण काही कायदे रद्द देखील केले आहेत, काही कायदे बनवले देखील आहेत। अशी आपली पार्श्वभूमी, अशी आपली संस्कृती परंपरा असताना आज कुठेतरी ही गोष्ट आहेच ना सर की मला जर कधी एखादी बाजू सरकारच्या विरोधात मांडायची आहे आणि मी जर मांडायला गेल्यानंतर माझ्यावर जर कधी कारवाई होत असेल तर तो सामान्य माणूस आहे, जो काही आंदोलनकर्ते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर निश्चितपणे ही त्यांच्या म्हणजे हक्कांवर गदाच आहे। म्हणजे लोकशाहीची जी मूल्यतत्व आहेत, जी आम्हाला अधिकार दिले आहेत, त्याच्यावर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ठरवून या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी त्यांचा आवाज दाबण्याचं काम करत आहे। जेमतेम 500 किंवा माझ्या माहितीप्रमाणे फक्त 62 डाव्या विचाराच्या का थोड्याशा कडव्या अशा ज्या संघटना आहेत, त्यांनी स्पेसिफिक म्हटले की त्याच संघटनांचा म्हणजे त्यांना हे करण्यासाठी हा कायदा आणला आहे। तर मग एवढ्याशा ह्या ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे ज्या संघटना आहेत त्यांच्यासाठी हा एवढा कायदा आणणं संयुक्तिक वाटतं तुम्हाला? अजिबात संयुक्तिक नाही सर। याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये जे काही मतदान कमी झालं आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस पक्ष आणि जे काही सगळे लोक, जे काही इंडिया आघाडी होती, इंडिया अलायन्स होतं, या सगळ्यांनी, महाविकास आघाडी महाराष्ट्रात होतं देशामध्ये जे होतं, ह्या सगळ्यांनी जी भूमिका मांडली लोकांपर्यंत गेले आणि खरा भारतीय जनता पार्टीचा जो चेहरा आहे तो या ठिकाणी उघडकीस आणला। त्याच्यामुळे याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठेतरी ही गोष्ट खटकते आहे।
आणि त्याच्यामुळे शेवटी मग त्यांनी ते EVM असेल, त्याच्यानंतर तिथले अधिकारी असतील, अशा सगळ्याच लोकांना, प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, या सगळ्यांना एकत्रित घेऊन कुठेतरी नागरिकांना डांबण्याचं किंवा जे काही समाजसेवक आहेत, जे काही आंदोलनकर्ते आहेत, जे सरकारच्या विरोधामध्ये, त्यांची भूमिका चांगली आहे पण ते सरकारच्या विरोधात बोलतात ना, मग त्यांना कुठेतरी अडवलं गेलं पाहिजे, ही प्रमुख भूमिका त्यांची आहे. त्याच्यामुळे हे ठरवून त्या ठिकाणी लोकांना करता हे म्हणजे बघा ना, म्हणजे लोकशाहीची हत्याच आहे. एका दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला किंवा एखाद्या संघटनेला जर काही तुम्ही ठरवण्यासाठी जर काही त्याच्यासाठी कायदा आणत असाल तर महाराष्ट्राची म्हणजे काय विधिमंडळ काम करतंय, काय लोक या ठिकाणी मतदान आपण ज्यांना निवडून दिलंय ते कशासाठी काम करतायत, हा एक उच्च शिक्षित सामान्य कष्टकरी सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे सर. पण हे जे काही त्यांनी ठरवले, सांगितले की ह्या डाव्या विचारांच्या ज्या काही मोजक्या संघटना आहेत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आणला आहे, परंतु त्यांच्या आडून इतर लोकशाही मार्गाने ज्या काही आंदोलन करतात त्या संघटनांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असेल सरकारचा. निश्चित असणार आहे आणि तो उद्देश घेऊनच त्यांनी हा कायदा या ठिकाणी केलेला आहे. कारण सर बघा, याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलो, UAPA जो कायदा आहे तो अतिशय सक्षम आहे या सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आत्ताच्या जनसुरक्षा कायद्यापेक्षा जास्त आहे, कडक आहे. तर त्याचीच तुम्ही अंमलबजावणी करा. त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस असतील तर ते सुधारून त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. पण आज या ठिकाणी तसं होताना दिसत नाही. इथं ते ठरवून करतायत. म्हणजे काय की डावे विचारसरणी किंवा पुरोगामी किंवा जी लोक आंदोलन करते आहेत, जी सरकारच्या विरोधात काम करतायत, त्यांना दाबण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. सर ते धडधडीत म्हणतायत की कुठेतरी शहरी नक्षलवाद वाढला आहे. का आंदोलन करताना जी कोणी लोक आम्ही सरकारच्या बद्दल विरोधाची भूमिका घेतोय, नागरिकांसाठी घेतोय, असे लोक जर काही त्यांना अर्बन नक्षलवादी वाटायला लागले तर मग म्हणजे काय लोकशाही आहे असा प्रश्न आम्हाला काय सगळ्या राज्याला पडलेला आहे आज. पूर्वी राज्यात गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यात नक्षलवाद होता. आता तो फक्त गडचिरोलीपर्यंत अगदी थोडासा उरला आहे आणि त्याला अगदी तुम्ही जसं मागाशी म्हटलात की केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. अमित शहा यांनी सुद्धा सांगितलं की आत्ता जो काही थोडाफार, अगदी त्याचं क्रेडिट त्यांनी घेतला, हा भाग वेगळा की बाबा की नक्षलवाद थोडासा राहिला आहे आणि म्हणजे शहरी जो खरा ग्रामीण जो खरा हिंसक नक्षलवाद होता तो संपला आहे. मात्र आता शहरात नक्षलवाद आहे. शहरी नक्षलवादासाठी हा कायदा आणला आहे. म्हणजे हे कितपत शहरी नक्षलवाद आहे हेच तुम्हाला पटतं का आणि त्याची भीती यांना का वाटते? सर मुळात हा शहरी नक्षलवाद शब्दच लोकांना माहीत नाही आहे. हे भारतीय जनता पार्टीने आता याच्यावर काय आन्सर करावं ह्या आम्ही विचारलेल्या प्रश्नावर, म्हणून त्याच्यावर हे मारलेलं उत्तर आहे, सांगितलेलं उत्तर आहे. लक्षात घ्या, शहरी नक्षलवाद कुठे दिसतोय? आज लोकांना खाण्याची भ्रांत आहे सर. आज एवढी प्रचंड महागाई आहे. आज लोकांकडे तुम्हाला म्हणजे यांनी गॅसची सबसिडी जी कमी केली होती ती पुन्हा वाढवून टाकली, गोडे तेलाचे भाव वाढवले, प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षण महागलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो सामान्य माणूस जो आहे तो पूर्णपणे अडकलेला आहे. त्याला ह्या शहरी नक्षलवाद आणि याच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. आणि कुठे लोकांना शहरी नक्षलवाद आहे? तसा असता तर तो प्रदर्शनास आला असता, लक्षात आला असता. परंतु हे काय उगाच थोपवायचं काहीतरी गोष्टी म्हणून भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आणि तुम्ही जसं म्हणालेत की ज्या काही 3-4 जिल्ह्यामध्ये विशेषतः नक्षलवाद किंवा माओवादी हे सगळे लोक ज्यावेळेस होते तर त्यांच्यासाठी सर आपल्या पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं कौतुक आहे. त्यांना तुम्ही अजून चांगले राईट्स द्या, त्यांच्याकडे अजून चांगले अधिकार द्या की जेणेकरून जे काही थोडाफार जो भाग असेल ज्या ठिकाणी अजून आपल्याला वाटतंय की जिथे नक्षलवाद आहे, दहशतवाद आहे, अशा ठिकाणी त्या ठिकाणी काम करून आपल्याला ती गोष्ट सोडवता येऊ शकते. त्याच्यासाठी हा कायदा करणं आणि मग त्याच्यावर आपण काहीतरी वेगळं करतोय असं भासवणं हे भारतीय जनता पार्टीने बंद केलं पाहिजे. उजव्या विचारसरणीचा भाजपने डावे विचार आणि कम्युनिस्ट आणि डाव्या विचारांचे पक्ष यांना संपवण्याचा या कायद्यातून बेत त्यांचा आहे का किंवा चंग बांधला आहे असं म्हणणार? अगदी बरोबर आहे, 100% आहे. कारण सर कायद्याची सुरुवात ज्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत तिथे त्यांनी प्रामुख्याने म्हटलंच आहे की आम्ही डाव्या विचारसरणी कडवे जे लोक आहेत त्यांच्यावर विशेषतः ही कारवाई केली जाण्याचं काम आहे. जे कोणी आहे म्हणजे मग याच्यामधून एक आहे की तुम्हाला हेल्दी लोकशाहीचं लक्षण काय आहे. ज्यावेळेस तुम्हाला विरोधक असेल किंवा सरकार असेल यांनी सरकार म्हणजे नागरिकांसाठी सगळी लोक त्या ठिकाणी जिंकून सभागृहामध्ये गेलेले आहेत तर त्यांनी नागरिकांच्या हिताचे कायदे त्या ठिकाणी बनवले गेले पाहिजे हा कायदेमंडळाचा मुख्य उद्देश आहे. परंतु आज तसं होताना दिसत नाहीये. आज विशेषतः म्हणजे उजवी विचारसरणी जे प्रतिगामी
उद्देश घेऊन जे काही धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना तुम्ही एकीकडे अभय देता आणि एकीकडे सर्वसामान्य लोकांचा जो आवाज आहे किंवा जे म्हणजे आदिवासी लोकांचा असेल, कामगारांचा असेल, सर्वसामान्य लोकांचा जो आवाज मांडणारी जी काही लोकं आहेत, ज्याच्यामध्ये विरोधी पक्ष आहे, कम्युनिस्ट आहे, डावे विचारसरणीचे सगळे लोक आहेत, अशा लोकांना जर काही तुम्ही टार्गेट करून जर कधी कुठेतरी थांबण्याचा किंवा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ही धडधडीत लोकशाहीची हत्या आहे सर. ह्या कायद्यात एक तरतूद ठरवली, म्हणजे एक संकल्पना, एक त्याच्यात त्यांनी व्याख्या केली की बेकायदेशीर कृत्य आणि असे कृत्य करणाऱ्या संघटना हे कोण ठरवणार, तर सरकारनं नियुक्त केलेली सल्लागार समिती. बरोबर. म्हणजे हा सरळ सरळ यांची ही कारवाई पक्षपाती होईल असं नाही म्हणाल का तुम्ही? अहो सर, पक्षपाती होणार आहे हे आपल्यासहित सगळ्या जनतेला देखील आता कळून चुकलं आहे. तुम्ही ज्या समितीचा उल्लेख केला त्या समितीमध्ये कोण असणार आहेत? ती सरकार असणार, सरकार नियुक्त काही लोक असणार आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः सर त्यांनी सांगितलंय की या सरकारमध्ये जे काही रिटायर्ड जज आहेत ते लोक त्याच्यामध्ये असतील किंवा जे जज होण्यासाठीचे पात्र आहेत असे काही लोक सरकार त्यांची नियुक्ती करेल. आता सरकार सत्तेमध्ये असल्यानंतर एखाद्याला कडून जर कधी यांच्याकडून गेलेलं स्टेटमेंट त्या ठिकाणी असेल तर त्यातल्या ते जे काही समिती आहे त्या समितीची मजल आहे का सर की त्यांच्या विरोधात ते तयार बोलतील म्हणून? अजिबात बोलणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी ज्या लोकांना अधिकारच दिले नाहीत ते फक्त नाम मात्र त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामुळे ह्या समितीच्या समोर तुम्ही गेले काय, तुमचं म्हणणं मांडलं काय, हे कितपत त्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतील, कितपत त्या नागरिकांच्या किंवा जे आंदोलनकर्ते आहेत ज्यांच्यावर कारवाई झाली आहे अशा लोकांना कितपत न्याय देतील याच्यामध्ये 100% आम्हाला शंका आहे, साशंका आहे की ह्या गोष्टी होऊ शकत नाही. भाजपने किंवा महायुतीने म्हणा किंवा केंद्रातल्या NDAने म्हणा की त्यांच्या विरोधी जे काही पक्षातली मंडळी आहेत, प्रमुख नेते आहेत म्हणा, आमदार खासदार आहेत, असे आपल्याकडे घेतलेत. एवढंच नाही तर त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्षही फोडलेत. एनकेन प्रकारे त्यांनी विरोधी पक्ष हा नावालाच ठेवला आहे. तर आत्ता विरोधी विचारसुद्धा संपवण्याचा घाट तर नाही घातला याच्यातून, असं तुम्ही म्हणाल का? हो, निश्चित म्हणेल सर. कारण बघा, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये याच्या अगोदरही आपले सरकार आपलं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण ज्यावेळेस मतदानाच्या माध्यमातून लोकशाही प्रणाली ज्यावेळेस चालू झाली, ज्यावेळेस सरकार बनत गेले त्यावेळेस याच्या आधी वातावरण कसं होतं? ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते तरी देखील त्यांना सन्मान त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने त्यावेळी दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील जवळजवळ अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा देखील भारतीय जनता पार्टी असेल, अन्य काही छोटे पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असेल, यांना देखील आम्ही सामावून घेण्याचं काम केलेलं आहे. आणि हेल्दी लोकशाही, जी सक्षम लोकशाही आहे, जी नागरिकांच्या हिताची आहे, अशा पद्धतीचं काम करण्याचं काम काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात देखील केलं आहे. परंतु सर 2014 पासून परिस्थिती देशामधली अशी बदलली की त्यांच्या विरोधात जो कोणी बोलतोय त्याला 2च ऑप्शन आहेत. एक तर त्याला आमच्याकडे ये, नाहीतर मग त्याला संपवून टाक, अशा पद्धतीने केलंय. आज ज्या काही सरकारी, मी तेच म्हणतो, आजच्या ज्या काही सरकारी यंत्रणा ज्या आहेत, ज्या सरकारी यंत्रणांचा उपयोग फारसा क्वचित केला जायचा, त्या सरकारी यंत्रणांचा उपयोग सर्रास भारतीय जनता पार्टी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या इलेक्शन जिंकण्यासाठी करून घेण्याचं काम करते. हे तुम्ही आम्ही आज गल्लीतल्या प्रत्येक गल्लीबोळ्यातल्या प्रत्येक माणसाला, नागरिकांना देखील ही बाब समजली आहे. ईडी आपल्याला माहीत नव्हती, आज ईडी, CBI या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की गावागावात आला. जो माणूस ईडीची चौकशीला जातो आहे तो पुढच्या 2 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीत जातो, नंतर त्याच्यावर चौकशीचा कुठलीच कारवाई होताना दिसत नाही, त्याला निवडणुकीमध्ये तिकीट दिलं जातं, त्याचा प्रचार करण्यासाठी नेते येतात. ही काय गोष्ट आहे? आत्ता एकूणच तुम्ही ह्या कायद्याला विरोध दर्शवला आहे, तुम्ही रस्त्यावरची लढाई करायचं ठरवलं आहे. मला तरी वाटतं एकदा हा कायदा दोन्ही सभागृहात संमत झाला आहे, फक्त राज्यपालांची सही झाली की तो अस्तित्वात येईल. मग आत्ता जवळजवळ म्हणजे त्याच्यावरची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तो येणारच आहे. तरीही तुमचा विरोध कायम राहील का? तुमची रस्त्यावरची लढाई कुठपर्यंत लढणार आणि तुमची पुढची भूमिका काय राहील? समजा हा कायदा मागे घेण्याची शक्यता सुतराम नाही, कारण त्यांच्याकडं जसं तुम्ही म्हटला आणि मी उल्लेख केला की ऐतिहासिक नाही 5वी बहुमत आहे. तर मग तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे, आंदोलनाची म्हणा किंवा ह्या कायद्याच्या विरोधातली? सर, आम्ही सुरुवातीला विरोध केला, सगळ्या गोष्टी केल्या, पण तरी देखील बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने हा कायदा पारित करून घेतला. याच्यानंतरची जी लढाई आहे, ज्या गोष्टी आमच्या हातात आहे
ते काँग्रेस पक्ष निश्चितपणे करत आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की आज राज्यभरामध्ये आम्ही लगेच संपूर्ण म्हणजे राज्यभरामध्ये प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये याची निदर्शनं झालीत. या कायद्याची होळी करण्यात आली. ही एक पहिली बाजू झाली. दुसरी गोष्ट सर, आम्ही कायदेशीर लढाई देखील याच्या संदर्भामध्ये करणार आहोत. याच्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत आणि याच्यानंतर राज्यपालांना देखील काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं जे काही शिष्टमंडळ आहे, जे काही विरोधातली लोक, ही सगळी लोक त्या ठिकाणी जाऊन राज्यपालांना देखील भेटणार आहेत की या संदर्भामध्ये आमचा आवाज कसा दाबण्यात आला, आम्हाला कसं त्या ठिकाणी बोलू दिलं नाही, किंवा या कायद्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी आहेत किंवा काही गोष्टी वगळल्या गेल्या पाहिजेत, ज्या आमच्या सूचना आहेत, या सगळ्या घेऊन आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत आणि आम्ही सोबतच अगदी ती चालूच केली आहे. आम्ही जनतेसोबत या ठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई देखील लढत आहोत. प्रेक्षको, जनसुरक्षा कायदा त्यातल्या कुठल्या आक्षेपार्ह आणि खटकणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याला काँग्रेसचा विरोध का आहे हे आपल्याला त्यांचे प्रदेश युवक सचिव गौरव चौधरी यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. एवढंच नाही तर हा जनसुरक्षा नाही तर सरकार सुरक्षा कायदा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात जर त्यातील आक्षेपार्ह तरतुदी मागे घेतल्या नाहीत तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची भाषा त्यांनी केली आहे. रस्त्यावरची लढाई सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर आणि या विषयावर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा असा विषय घेऊन लवकरच भेटू. गौरव चौधरी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद.